मॅच आपण पाहतोय इथून पुढच्या मॅचला सुरुवात केली जाईल. नेरळपाडा विपक्ष शेलू. शेलू गावातील एक नामवंत कॉमेंटेटर अविनाश दादा तरे देखील उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो की आमच्या सोबत लगेचच जोडले जा. विनंती गणगाव चिंचोली टीमला की आपण आयोजकांशी लगेचच संपर्क साधा. आपला प्रवेश निश्चित केला नसेल तर लगेचच प्रवेश निश्चित करा. धन्यवाद संदीपजी गायकवाड सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या चरणी अभिवादन करून मी अविनाश शंकर तरे दोस्ती ग्रुप पिंपळी आयोजित दोस्ती चषक 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना असेल, चौथा सामना असेल. जय कोलमा माता शेलू आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक नेरळपाडा. फलंदाजी वाटेल शेलू संघाच्या. पहिलाच बॉल, चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला गणेशच्या बॅट मधून. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण. 2 धावांनी स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलंय ते गणेश मसनेने. एक चांगला खेळाडू आहे. जय कोलमा आता शेलू संघाचा नाणेफेक जिंकली आहे. सिद्धिविनायक नेरळपाडा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय आणि आमंत्रित केलंय जय कोलमा आता शेलू संघाला फलंदाजीसाठी. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण करत असताना दुसरा बॉल, गोलंदाज तयार. हलक्या हाताने टाकला होता चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही आणि लगेचच हा आला निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा होत्या, दुसरा चेंडू डॉट. गोलंदाज वैभव मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं आणि अंतिम षटक हाताळत असताना श्री सिद्धिविनायक नेरळपाडा या संघासाठी चांगली मॅच बघायला मिळेल. चांगलं बॅटल 2 संघांच्या दरम्यान, दोन्हीही एकाच परिसरातील संघ. तिसरा बॉल दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, खराब फिल्डिंग, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. चांगली फिल्डिंग करावी लागेल इथे नेरळपाडा संघाला, कारण जय कोलमा शेलू संघाचा विचार केला तर एक चांगला संघ आहे. युवा खेळाडूंचा भरपूर सारा भरणा आहे दोन्ही संघांमध्ये, त्यामुळे चांगली मॅच बघायला मिळेल. नेक्स्ट बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा एकदा चुकी केली आहे. क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमादार. हा आलाय पहिलाच चौकार गणेश बसनेच्या बॅटमधून. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8च्या घरात. चांगली सुरुवात केली आहे सलामीच्या दोन्ही बॅटरने. एका बाजूला गणेश तर दुसरीकडे निलेश. 5वा बॉल, वैभव तयार, पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे अक्षय मात्र होता आणि धावचीच्या स्वरूपात इथे माघारी परतावं लागेल गणेश मसनेला. सुरुवात चांगली करून दिली होती, थोडीशी घाई केली मी म्हणेल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 55 ते 60 धावांचं लक्ष ठेवावं लागेल इथे जय कोलमा आता शेलू संघाला. पहिल्या ओव्हर मधला अंतिम चेंडू, गोलंदाजी मार्कवर वैभव. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केल्यात. एक महत्वाचा गडी टिपलाय गणेशच्या स्वरूपात आणि नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर रवाना होतोय साई मसने. शेवटचा बॉल आहे. चला नेरळपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण, कारण आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि विचार आपण केला तर बराचसा उशीर झालाय. संघांना विनंती असेल की कोऑपरेट करा. आयोजन भरपूर सारी मेहनत घेऊन टुर्नामेंट भरवत असतात. सगळ्या संघांची त्यांना साथ मिळणं गरजेचं. या चेंडूवर मिळते ती 1 धाव. एका धावेने स्वतःवर विश्वास दाखवलाय साई मसनेने. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात
जय कोलमावता शेलू संघाची धावसंख्या 9च्या घरात. धावसंख्येचा आपण विचार केला तर समतोल धावसंख्या बघायला मिळाली. नेरळपाडा आणि शेलू संघाच्या बाजूने एक गडी तंबूमध्ये परतलाय. चांगली फटकेबाजी करावी लागली ते साई मसने आणि निलेश मसनेला. दोन्ही चांगले फलंदाज आहेत जय कोलमावता शेलू संघाचे. नुकताच जय कोलमावता शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक पार पडला अगदी थाटामाटामध्ये. आणि आता मात्र या मैदानात सुरू असलेला दोस्ती चषक 2024 KTC लाईव्हच्या माध्यमातून अजिंक्य पवार त्यांची संपूर्ण टीम, स्कोरर, अपडेटर आणि आमचे अनुभवी पंच. चांगलं आयोजन. हे क्रीडांगण म्हटलं तर अगदी चौफेर फटकेबाजीसाठी चांगलं असं सुसज्ज क्रीडांगण. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. समोर साई मसने. पहिलाच बॉल अगदी खोलो टप्प्याचा चेंडू होता परंतु एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग, फेकी देखील सुरेख. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी आकडा 10च्या घरात. 333 क्रमांकाची जर्सी प्रदान केली आहे साई मसनेने आणि त्याच्या सोबतीला निलेश मसने. गोलंदाजी मार्फत दुसरं षटक देऊन गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा होईल तयार दुसरा चेंडू घेऊन. निलेश मसनेसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, कोणतीही चुकी नाही आणि माघारी परतावं लागेल ते निलेश मसनेला. पहिल्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे असतील. कंपल्सरी 4 ओव्हर आणि त्याच्यानंतर मात्र 3 ओव्हरच्या मॅचेस होतील. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल मालेगाव आणि त्याच्या विरोधात कोल्हारे. दोन्ही संघाचे संघनायक आपली संपूर्ण टीम घेऊन तयार राहायचंय. याच्यानंतर लगेचच आपली मॅच होईल आणि ही इनिंग संपल्यावर नाणेफेक केली जाईल याची आपण नोंद घ्या. गणेशच्या पाठोपाठ निलेश देखील माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय राजू तरे. चांगली फलंदाजी करावी लागेल राजूला. साई नॉन स्ट्राईकला उभा आहे आणि गोलंदाजीवर मार्कवर नेरळपाडा संघाकडून हेमंत. विकेट टेकर गोलंदाज आहे नेरळपाडा संघाचा. इथे राजू तरेचा फटका. टायमिंग पाहावं लागेल आणि चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी राजू तरेच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. नक्की जीवनदान मिळालंय. थोडीशी खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचं रूपांतर 6 धावांमध्ये. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरात. 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आल्या आल्या मात्र सुरुवात केली ते राजूने. चांगला फटका. दिशा दिली आहे. वॉट अ स्ट्रोक इट इज. चेंडू सीमा पार. गोलच्या वेगाने धावा मिळतील 4. आलाय चौकार. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर कुठेतरी थोडासा बॅकफुटवर होता जय कोलमावता शेलू संघ. महत्वाचा गडी तंबूमध्ये परतला होता गणेशच्या स्वरूपात. जशी दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर आली 1 धाव. त्याच्यानंतर निलेश माघारी परतला आणि त्याच्यानंतर मात्र राजू तरेने आक्रमण सुरू केलंय. एक चांगला फलंदाज आहे शेलू संघाचा. क्षेत्ररक्षण ही त्याची प्रमुख ओळख आहे आणि आज मात्र चांगली फटकेबाजी करतोय. एक षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून. 5वा बॉल हेमंतचा. पुन्हा एकदा शफल होऊन फटका सजवलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आणि चेंडू थांबणार नाही. जाईल सीमा पार. ओव्हर द रोप. रन्स मिळत आहेत 4. चौकार. बॅक टू बॅक एक षटकार आणि त्याच्यानंतर 2 चौकार राजूच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग. अगदी खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. उर्वरित 9 खेळाडू चीअर करत असताना राजू तरेला 26 क्रमांकाची जर्सी प्रदान केली आहे आणि कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. आज कृष्णा कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. शेवटचा बॉल घेऊन हेमंत तयार. कट करण्याचा प्रयत्न परंतु फसलाय. सापळ रचलं होतं इथे आणि बाद होईल राजू तरे. एक मोठा फटका. हादरा बसला इथे जय कोलमावता शेलू संघाला. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या जाऊन थांबली ती 24च्या घरात. 24 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 3 गडी तंबूमध्ये परतलेत. नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर रवाना होतोय प्रभात शेलार.
चांगली फटकेबाजी केली राजूने, नक्कीच तंबूमध्ये परतलाय, परंतु त्याचं काम त्याने पूर्ण केलंय. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावांची बहारदार इनिंग त्याने साकारली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर श्री सिद्धिविनायक नरळपाडा संघाचा एक अष्टबैलू खेळाडू, एक आक्रमक फलंदाज आणि गोलंदाज अक्षय म्हात्रे सज्ज होते आणि त्याच्या समोर असेल साई मसने. चांगलं बॅटल बघायला मिळेल 2 खेळाडूंच्या दरम्यान. 2 संघांच्या मध्ये कोणता संघ वरचढ ठरेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन बघत असतील त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल ऑफ स्ट्राईक, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंचांकडून वाईडचा इशारा. एक्स्ट्राची एक धाव धावफलकावर ऍड होईल आणि या वाईडच्या मदतीने 25 धावा धावफलकावर. 25 रन्स, एक चांगली धावसंख्या आतापर्यंत. साई मसने स्ट्राइक डाऊन द विकेट. ताकद भरपूर सारी आहे या खेळाडूच्या मनगडामध्ये. चेंडू सीमा पार आलाय, षटकार. जय कोलमामाता शेलू संघाचा कायरन पोलाडे. साई मसने म्हटलं तर मोठमोठे फटके ही तशी ओळख आहे. एकदा का पट्ट्यात चेंडू आला तर तो मात्र नक्कीच सीमापार असतो. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. अक्षय मात्रेचा पुढचा चेंडू साईसाठी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता, चुकी केली आहे, चुकीला माफी नाही. जिथे एक धाव होती तिथे एक्स्ट्राच्या या 3 धावा मिळतील आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते 35च्या घरात. 35 रन्स. चांगली इनिंग साकारत असताना इथे साई मसने. नॉन स्ट्राईकला प्रभात उभा आहे. पुढचा चेंडू घेऊन अक्षय मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने फटका घेतला, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. तिसऱ्या ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर षटकार, चौकार आणि आता आलेली ही एक धाव. एकंदरीत 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षयने. अजूनही त्याच्या भात्यातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्या 3 चेंडूमध्ये तो कमबॅक करू शकेल का? प्रभात शेलार. चांगला चेंडू हाताळलाय. ऑफ यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. अक्षयच्या माध्यमातून कमबॅक केलाय. वाईड षटकार चौकारानंतर एक धाव आणि आता आलेला हा निर्धाव बॉल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या 36. प्रभात शेलारचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आणि कोणतीही चुकी नाही, झेल पकडलाय. इथे माघारी परतावं लागेल प्रभातला. शेवटचा चेंडू आहे आणि किशोर मसने फलंदाजीसाठी गेलाय. किशोर देखील एक चांगला फलंदाज आहे. जॉबमुळे त्याला पुरेसा वेळ मिळत नाही खेळण्यासाठी, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळी त्या संधीचं सोनं करत असतो. प्रभातने निराश केलाय, माघारी परतल्या निराश पावलांनी. नॉन स्ट्राईकला साई उभा आहे आणि तिसऱ्या ओव्हर मधला हा अंतिम चेंडू असेल. 36 धावा धाव फलकावर. किशोरसाठी हा अंतिम बॉल. अक्षय मात्रेचा चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. शेवटचा बॉल. अक्षय तयार, समोर किशोर मसने. चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने 38 धावा धाव फलकावर. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूंमध्ये किती धावा कमावू शकेल जय कोलमाता शेलू संघ? स्ट्राईक असेल साई मसनेकडे, नॉन स्ट्राईकला किशोर आणि शेवटचं षटक कोणता गोलंदाज हाताळेल श्री सिद्धिविनायक नेरळपाडा या संघाकडून? यस, नक्कीच साई मसनेसाठी बक्षीस आलाय. साई मसने यांचे एक फॅन सुनीलजी पेंबारे साहेब यांच्याकडून जर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर साईसाठी 200 रुपयांचे पारितोषिक असेल. म्हणजे प्रति षटकारामागे 100 रुपये. नक्कीच
स्वागत आहे आपलं देखील आणि आपलं देखील मनापासून असतील धन्यवाद. ज्याच्या वेळी आपण खेळाडूंवर बक्षीस लावतो त्यावेळी चांगला खेळ बघायला मिळतो खेळाडूंच्या माध्यमातून, आणि तो तसा खेळ बघायला मिळेल का साईच्या माध्यमातून. तो 3 ओव्हरचा खेळ तर झालाय समाप्त. धावसंख्या 38, महत्वाच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर 10th ओव्हर घेऊन गोलंदाज बंटीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आय थिंक हेमंत त्यांचा छोटा बंधू असावा बंटी. 7 नंबरची जर्सी परिधान केली आहे आणि त्याच्या समोर आक्रमक फलंदाज शेलू संघाचा साई. पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आणि फक्त 1 धाव. 39 धावा धाव फरकावर. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किशोर मसने जाऊन स्ट्राईक नाव. किशोरच्या बॅटमधून फटका फसलाय आणि बाद व्हावं लागली ते किशोरला. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आणि बंटी चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव, तदनंतर विकेट मिळवली आहे बंटीने. व्हेरी गुड कमबॅक. ज्या चुका केल्या होत्या पहिल्या फलंदाजांनी, शोहेब पठाण आता खेळपट्टीवर गेला. एक युवा अष्टपैलू खेळाडू आहे जो कोलकाता आता शेलू संघातील. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. नॉन स्ट्राईकला साई उभा आहे, त्याच्याकडे स्ट्राईक येणं गरजेचं. शोहेब पठाण तिसऱ्या चेंडूचा सामना करेल. एक धाव मिळाली आहे, स्ट्राईक तर मिळाली आहे साईकडे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40च्या घरात. 40 रन्स. लास्ट 3 बॉल्स टू गो. गोलंदाजी मार्कवर बंटी, समोर साई. कोणता खेळाडू वरचढ ठरेल, कारण महत्वाचे 3 चेंडू आहेत. जर या 3 चेंडूमध्ये मोठे फटके आले 1-2 तर एक सन्मानजनक धावसंख्येवर जाऊन पोहोचेल शेलू संघ. परंतु जर निर्धाव चेंडू आले तर मात्र कुठेतरी कमबॅक केला असेल निरळपाडा या संघाने. आडव्या बॅटने फटका घेतला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली तर साईने. शोहेबला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल आणि या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. चांगली गोलंदाजी सुरू आहे बंटीच्या माध्यमातून. 4 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. 1 गडी कमावलाय, 2 गडी कमावलेत. 1 धावचीच्या स्वरूपात असेल आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. हाणामारीचं षटक आहे, परंतु मोठ्या फटक्यांपासून संपूर्णपणे लांब ठेवले इथे जय कोलमामाता शेलू संघाच्या फलंदाजांना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 5वा बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होणार नाही आणि मोठा हादरा बसला इथे शेलू संघाला साईच्या स्वरूपात. जबरदस्त बॉलिंग सुरू आहे इथे बंटीच्या माध्यमातून. शेवटचं षटक होतं. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 3 महत्वाचे गडी टिपले तिथे बंटीने. चांगली बॉलिंग, चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल आहे. ओमकार मसने गेलाय फलंदाजीसाठी. शेवटच्या चेंडूचा सामना करेल. ताकद प्रचंड या खेळाडूकडे, परंतु चांगला मोठा फटका येणं गरजेचं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पंच धावा किती असतील? यस 3 धावा या चेंडूवर. महत्वाच्या 3 धावा असतील.
आणि या 3 धाब्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 44च्या घरात. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जे काही शेलू टीमच्या 45 धावसंख्येचा आव्हान असेल. श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पहिल्या डावामध्ये आपण ऐकला अविनाश तरे सरांचा आवाज. आता मात्र आपल्या संघाचे पाठीराखे म्हणून पुन्हा मैदानाच्या दिशेने प्रेक्षकांच्या भूमिकेत ते रवाना झाले. यानंतर विनंती असेल सेकंड राऊंडच्या पहिल्या सामन्यासाठी मालेगाव विपक्ष कोल्हारे या दोन संघादरम्यान आपल्याला पहिली लढत पाहायला मिळेल. पंचेचाळीस धावसंख्येचं आव्हान श्री सिद्धिविनायक नेरलपाडा टीम समोर पाहायला मिळत आहे. त्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी आता मैदानामध्ये सलामीची जोडी रवाना होईल नेरलपाडा टीमची. हेमंत आणि निलेश सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. 44 धावा धावफलकावरती जे के शेलू टीमच्या पाहायला मिळाला. 45 धावसंख्येचं आव्हान कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम.
साई स्ट्रायकर वरती निलेश आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. एका निर्धारित टप्प्यावरती चेंडू अदलल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. दुसरा निर्धाव चेंडू साईच्या माध्यमातून पॉवर प्लेचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. त्या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 2 सलगचे निर्धाव चेंडू साईच्या माध्यमातून. या बल्लेस कडा आपण पाहतोय स्लिपचं क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळतील. जीवदान दिलं जात आहे निलेशला. अगदी आपण पाहतो सहज जेलची संधी उपलब्ध झाली होती, परंतु ती संधी गमावली आहे. जीवदान आपण पाहतोय दिलं जातं निलेशला. कोलारी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. विनंती करतो लास्ट कॉल असेल मालेगाव टीम, आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. यावेळेला सेमनच्या बॅट मधून रडार मध्ये आला ऑन साइडला दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. या दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार हेमंतच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळेल. 6 धावा अर्जित करतील हेमंत. 6 धावेनं धावफलक उंचावत असताना 7 आकड्यावरती. सलगचे 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती जाऊन पोहोचले हेमंत. त्यानंतर चौथ्या चेंडूचा भरपूर समाचार घेत असताना 5वा चेंडू आपण पाहतो हलकीशी काढा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. यशस्वीरित्या जेल पकडतायत. इथून पहिला हादरा लागला जाईल श्री सिद्धिविनायक नेरळपाडा टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील हेमंत. नाणेफेकीसाठी आपण पाहतोय गावदेवी कोल्हारे संघाचे कर्णधार करण उपस्थित झालेत. लास्ट कॉल असेल मालेगाव टीम, आपला कर्णधार आपण लगेचच या. दिलीप दादा भोईर कुठे असतील तर त्यांनी लगेच मंचाकडे या. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण मंचाकडे यायचंय. हलकीशी कडा लागल्यानंतर आपण बादवाय मोठा आदरा एक बेग थ्रो लगावला जातोय तो श्री सिद्धिविनायक नेरळपाडा टीमला. नवीन फलंदाज स्ट्रायकर वरती जाऊन पोहोचतील अक्षय. यावेळेस अक्षयच्या बॅट मधून कव्हर पॉइंटला फटका प्रभात होतो. तिथे कुठल्याही प्रकारची चुकी नाही, पकडतायत चांगला झेल. पहिल्या षटकाचा विचार केला साईच्या तर आपण बादवाय शेवट गोड करताना पाहायला मिळतील. सलगचे 2 विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. धावफलकाचा विचार केला तर 7 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतंय. खूप चांगले षटक, अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करत असताना एक षटकार जरी खाल्ला असला तरी चांगले षटक पाहायला मिळालं. 2 महत्वाचे गडी गारद केलेत. मालेगाव टीम आपण जर का 1 मिनिटाच्या अवधीमध्ये इथवर पोहोचला नाही तर आपल्याला 2 रनांच्या पेनल्टीसाठी सामोरे जावं लागेल. हा लास्ट कॉल असेल. आता भास्कर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. प्रभात दुसऱ्या षटकासाठी समोरच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये आज साई चेंडूची फील्ड आणि फेकी तोपर्यंत आपण पाहतो एकच धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या षटकाला एका धाब्यानं सुरुवात पाहायला मिळते. एका धाब्यानं धावफलक 8 आकड्यावरती. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मालेगाव टीमने. डिसिजन पेंडिंग.
लवकरात लवकर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या खेळाडूंना पुढील मॅचसाठी लगेच तयार करा. या बले शुभम साठी फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक खूप कमालीचं क्षेत्ररक्षण करत असताना बाला मिळतील. आपल्या संघासाठी खर तर 3 धावा वाचवला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बाला मिळतंय. एकच धाव या चेंडूवरती खर्च होत असताना बाला मिळेल. प्रभात गोलंदाजी मार्गवरती आलेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. या बलेस पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. सुरज सर मेणपंचांच्या भूमिकेमध्ये बाला मिळतील. वाईट चेंडू दंडित केलाय. फलंदाज आलाय, गोलंदाज आलाय. या बलेस आपण पाहतो अतिरिक्त धाबेचा भरणा या ओव्हरमध्ये बाला मिळेल. एक अतिरिक्त धाव खर्च करत असताना प्रभात एक अतिरिक्त धावेने धावपलक 10 या आकड्यावरती. आता कमालीची गोलंदाजी बाला मिळतीये. टप्पा झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेणारा चेंडू बाला मिळाला. कुठल्याही प्रकारचा फटका, कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती कमावता येणार नाहीये. आता येणारे 15 चेंडू 35 धावसंख्येच्या गरज असेल विजयासाठी श्री सिद्धविनायक नेरलपाडा टीमला. या बलेस आपण पाहतोय रडार मध्ये आला होता. उंचावरती दुराच दूर पाहायला मिळेल. डाऊन दी ग्राउंड दर्जेदार फटका षटकार येतोय. 6 धावा या चेंडूवरती अर्जित करत असताना बाला मिळते. निलेश सलामीच्या भूमिकेत गेलेत. 6 धाब्याने धावपलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अद्यापपर्यंत धावपलकावरती पाहायला मिळतील नेरलपाडा टीमच्या. पुन्हा ऑन साइडला कार्पेट लेवलने फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावपलक 17 या आकड्यावरती. अगदी धीम्या गतीने आपण पाहतोय धावपलक पुढे सरसवताना बाळाला मिळतंय. दुसऱ्या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस आपण पाहतोय अगदी अखूट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूने या दुसऱ्या षटकाची समाप्ती पाहायला मिळेल. धावपलकाचा विचार केला तर धाबा आपण पाहतोय 17 अंकावरती धावपलक आहे. तर येणारे 12 चेंडू विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम.
दुसऱ्या डावातील आपण पाहतोय 2 षटकांचा 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी गरज कंपल्सरी आपण पाहतोय 28 धावसंख्येची आहे. 14च्या सरासरीने या धावा जमवाव्या लागतील विजय संपादन करायचं असेल जर का श्री सिद्धिविनायक नेरळपाडा टीमला. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतात. निलेश या वेळेस आपण पाहतोय फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत भरपूर प्रयत्न करतात. शेवटच्या श्रेणी आपण पाहतोय चेंडू अडवला देखील जाईल. मालेगाव टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला. आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले कोलारी टीमला. दोन्ही टीमच्या प्लेयरला विनंती असेल लगेच आपण तयार राहायचंय. यावेळेस आपण पाहतो फटका दर्जेदार येत असताना पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा अर्जित करत असताना पाहायला मिळतील. 6 धाब्याने धावफलक उंचावत असताना पाहायला मिळेल. 25 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. हलवार पद्धतीचा चेंडू आपण पाहतो दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड मॅनला फटका दर्जेदार आहे. गॅप सिलेक्शन चांगलं होतं. धावा देखील चांगल्या मिळतील. 4 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना सलामीला गेलाय. अजूनही पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित निलेश जबाबदारी आहे श्री सिद्धिविनायक नेरळपाडा टीमच्या त्याच्या खाद्यावरती आपण पाहतोय आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या आपण पाहतोय पार पाडत असताना पाहायला मिळेल. धावफलक 4च्या साह्याने जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. आता येणारे 9 चेंडू कंपल्सरी 16 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 16 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. सलामीला गेलेला निलेश यावेळेस मात्र आता निलेशच्या गोलंदाजी मर्ती हवेत ठरत असताना पाहायला मिळते. निलेश टू निलेश अशी फाईट. यावेळेस आपण पाहतोय टप्पा बदलल्यानंतर आतल्या दिशेने वलन घेणारा चेंडू पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. थोडस कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू हाताला असताना पाहायला मिळेल. 8 चेंडू आता 16 धावसंख्येची गरज. यावेळेस फटका कार्पेट लेवलने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. यावेळेस आपण पाहतोय कॉलिंग कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळतंय. फायदा होईल शेलू टीमला. धाबाच्या स्वरूपात एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या ती रन मशीन आता मात्र बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. निलेश बारा चेंडू 22 धावा जमावत आपण पाहतोय. माघारी आला निलेश. खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून चालू होती परंतु कॉलिंग आपण पाहतो चुकीचं पाहायला मिळालं. धाबाच्या स्वरूपात आपली विकेट गमवावी लागली आहे. नवीन फलंदाज बंटी मैदानावरती रवाना झालेत. तिसऱ्या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर वरती शिवमत डावखुरा त्याचा फलंदाज आपण पाहतो. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. चेंडूवरती एखाद मोठा फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली आहे.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आपण पाहतो पंचांचा षटक संपल्याचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 3 षटकांती धावफलक विचार केला तर जाऊन पोहोचलंय ते 31 या आकड्यावरती. आता येणारे येणारे 6 चेंडू कंपल्सरी 14 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 14 धावसंख्येचं समीकरण आता आपण पाहतो आहे. निर्णायक क्षणी मॅच जाऊन पोहोचली आहे. निर्णायक 6 चेंडू कंपल्सरी 14 धावसंख्येची गरज विजयासाठी आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक नेरीपाडा टीमला. विनंती करतो लगेच शेलू टीमला जास्तीचा टाइम खर्च न करता विलंबाने लावता लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या. निर्णायक क्षणी आपण पाहतो अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच जाऊन पोहोचले. येणारे निर्णायक 6 चेंडू कंपल्सरी विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. जय कोलंबा माता शेलू विपक्ष श्री सिद्धिविनायक नेरूळपाडा टीम या दोन संघादरम्यान घमासान युद्ध मैदानावरती रंगताना पाहायला मिळत आहे. निर्णायक 6 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी वार्कवरती राजू तरे गोलंदाजी वरती येत असताना पाहायला मिळतील. संघ मालकांना आपण पाहतोय कर्णधारानं भरपूर विश्वासाने त्याच्या हातामध्ये षटक दिलंय. पहिला चेंडू आपण पाहतोय राजूचा या बोलस हलकीशी कडा घेत असताना क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणी भरपूर प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. आउटफील्ड फास्ट या मैदानाची आणि फायदा होईल 4 धाबेनं नेरूळपाडा टीमला. नक्कीच 14 धाबे संख्येची गरज होती 6 चेंडू वरती. आता 5 चेंडू वरती बनवायच्या 10 धाबा. नशिबाची चौकार पाहायला मिळेल श्री सिद्धिविनायक नेरूळपाडा टीमच्या खात्यामध्ये येत असताना क्षेत्ररक्षकांना केलेली मिसफील्ड आणि मिसफील्डचा फायदा जे कोलंबा माता शेलू टीमला. मिसफील्डचा फायदा श्री सिद्धिविनायक नेरूळपाडा टीमला होत असताना पाहायला मिळतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शिवम भरपूर विश्वास आपण पाहतो या फलंदाजावरती दाखवला. आपण पाहतो आता स्ट्रायकर वरती आहे बनवायच्या 5 चेंडू मध्ये 10. या बलेस फटका दर्जेदार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू पर्यंत साई पोहोचतील तोपर्यंत निश्चितच दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांना धावफलक विचार केला तर जाऊन पोहोचतंय ते 37 आकड्यावरती. आता येणारे 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. 1-2 मोठे फटके विजयाच्या दिशेने आपण पाहतोय. वाटचाल सुरू होऊ शकेल श्री सिद्धिविनायक नेरूळपाडा टीमची. तेच राजू गोलंदाजी मार्ग वरती आहेत. 1-2 निर्धाव चेंडू जे कोलंबा माता शेलू टीमला देखील कमबॅक करू शकतील. या वेळेस फटका समोरच्या दिशेने गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतात. प्रभात एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेसाठी वेळेस माघारी यावं लागेल बंटीला. तिसरी धाव आपण पाहतो धोक्याची ठरली जाते. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यानंतर येणारे 3 चेंडू तर विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. खूप चांगली अशी मॅच आपण पाहतोय.
घमासान युद्ध शेलू विपक्ष नेरळीपाडा या दोन संघादरम्यान रंगताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रशांत रबाना झालेत. क्षेत्रक्षणामध्ये विप्रश्नामध्ये बदल करत असताना पाहायला मिळतेले साई. दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच. येणारे 3 चेंडू कंपल्सरी 6 धावसंख्येची गरज. एखाद 2 निर्धाव चेंडू विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल जे काही शेलू टीमची, तर एखादा मोठा फटका विजय संपादन करून बसेल नेरळीपाडा टीम. चांगली मॅच प्रेक्षक आपण पाहतो अनुभवत असताना. राजूच्या या चेंडूवरती विजयाचा षटकार अर्जित करत असताना पाहायला मिळतील प्रशांत. खूप चांगला फटका पाहायला मिळाला, विजयाचा फटका पाहायला मिळाला.